नमस्कार, मी अजित चव्हाण. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्याकडे 6 श्वान आहेत, 6 कुत्रे आहेत. पण त्यांच्याकडे असलेल्या ग्रेट डेन जातीच्या बॉन्ड नावाच्या एका श्वानानं शर्मिला ठाकरे यांना चावा घेतला. बॉन्डच्या हल्ल्यानं शर्मिला यांच्या चेहऱ्यावरती 65 टाके पडलेत. खरं तर अत्यंत शांत स्वभावाचा हा श्वान अचानक हिंसक का झाला असा प्रश्न श्वानप्रेमींना नक्की पडला. श्वान पाळताना कोणती काळजी घेतली पाहिजे, पाळीव प्राणी का हिंस्र बनतात, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करणार आहोत. तसंच ठाकरे कुटुंबीय आणि पाळीव प्राणी यांचं नातंही पाहणार आहोत ठाकरें घरचे श्वान याच्या खास कार्यक्रमात. राज यांच्याकडे ग्रेट डेन जातीचे श्वान आहे. त्यापैकी बॉन्डनं त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंचा चावा घेतला. खरं तर हा अत्यंत शांत स्वभावाचा श्वान आहे. ही घटना कशी घडली ते आपण सुरुवातीला पाहूयात. स्थळ दादर, मुंबई. कृष्णकुंज, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं निवासस्थान. वेळ संध्याकाळी 5 वाजता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. आणि हे कारण काढतायत. हा विषय फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून हे सगळ्या गोष्टी प्रामुख्याने सुरू झाल्या. आणि बाकीच्या विद्वानांचं काय करायचं, हे होते कुठे इतके दिवस. याच दरम्यान राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या कामानिमित्त बाहेर जाण्याच्या तयारीत होत्या. घराबाहेर पडण्यापूर्वी त्या जेम्स आणि बॉन्ड या आपल्या 2 श्वानांकडे गेल्या. कारण या दोन्ही इमानदार प्राण्यांचा त्यांना लळा आहे. राज ठाकरे यांच्या जेम्स आणि बॉन्ड हे ग्रेट डेन जातीचे श्वान आहेत. ग्रेट डेन जातीच्या या 3 श्वानांना घराच्या तळमजल्यावर ठेवण्यात आलंय. संध्याकाळी त्यांना घराबाहेर ठेवलं जातं. ठाकरे कुटुंबातल्या प्रत्येकाचंच या श्वानांवर प्रेम आहे. मात्र त्या दिवशी असं काय घडलं आणि या श्वानानं भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला या जखमी झाल्यात. जेव्हा ही घटना घडली तेव्हा राज ठाकरे पत्रकार परिषदेत व्यस्त होते. त्यामुळे घरातल्या उपस्थित लोकांनी त्यांना रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलं. शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्यावर खोल जखमा झाल्या. या जखमा बऱ्या होण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. हे सगळं बघितल्यानंतर हा इमानदार प्राणी एवढा हिंस्र का बनला. 10 वर्षांपासून ठाकरे कुटुंबासोबत असलेल्या या पाळीव प्राण्यानं मालकावरच हल्ला का केला. अशा घटना घडू नयेत यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, असे अनेक प्रश्न श्वानप्रेमींना नक्कीच पडले असतील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. प्रेक्षक हो, खरं तर इतक्या मोठ्या राजकीय नेत्याच्या घरी ही घटना घडली म्हणून ही चर्चा जरा जास्त होते. शर्मिला ठाकरेंच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊयात. पण अशा पद्धतीने घरामध्ये जे पाळीव श्वान आहेत ते अचानकपणे अशी कृती करू शकतात का, याचं नेमकं काय कारण आहे. कारण आता श्वान पाळणाऱ्यांच्या म्हणजे आपल्या घरामध्ये पेट्स अत्यंत चांगल्या जातीचे, नामवंत जातीचे आपण आणून पाळतो. त्यापैकी बरेचसे असे ग्रेट डेन सारख्या प्रकारातले असतात, बुलडॉग असतात, जर्मन शेफर्ड असतात. संख्या मोठी आहे. त्यामुळे असं का होतं, का घडतं, पाहूयात. श्वान मालकाच्या एका इशाऱ्यावर उठून उभा राहतो. मालकाच्या इशाऱ्यावर बस म्हटलं की बसतो. मालकाच्या इशाऱ्यावर बॉल घेऊन येतो. तो कधीच मालकाचा चावा घेत नाही. तो केवळ मालकावर प्रेमच करतो. मात्र कधी कधी हा पाळीव प्राणी हिंस्रक बनतो. तो मालकावरच हल्ला करतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नीवर त्यांच्या पाळीव श्वानानं असाच हल्ला केला. आम्ही अशाच एका श्वान प्रेमीकडून याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पाळीव प्राणी हल्ला करतात. पाळीव प्राण्यापासून सावध राहावं का, कोणती काळजी घेतली पाहिजे. पाळीव श्वान आपल्या मालकावर नाराज होऊ शकतो. तसं झाल्यास तो मालकावर हल्लाही करू शकतो. दूसरा कुछ इन्फेक्शन नहीं है, वुंड हेल्दी है और वो तुरंत इन टाइम सब उसका ट्रीटमेंट अगर हो जाता है तो उसका हीलिंग प्रोसीजर बहुत फास्ट होता है और फेस का जखम जल्दी भरता है. हे सगळं पाहता प्राणी पाळण्यापूर्वी त्याच्याविषयी मालकानं काही गोष्टींची माहिती करून घेणं आवश्यक असल्याचं पशु चिकित्सकांचं मत आहे.
तेव्हा तुमच्याकडे असा एखादा पाळीव प्राणी असेल तर तुम्ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. खरं तर ठाकरे परिवार आणि प्राणी मात्र यांचं एक अतूट नाते. ते वाघसिंहाचे बछडे असोत, माकड असोत, पाळीव मासे असोत, नाहीतर कुत्रे. शर्मिला ठाकरेंना त्यांचाच पाळीव कुत्रा चावला आणि ठाकरेंच्या घरच्या श्वानप्रेमाची चर्चा पुन्हा रंगतीये. जेम्स बॉन्डला कोण ओळखत नाही, सिर्फ नाम ही काफी है. पण आज आम्ही दाखवणार आहोत ते वेगळेच जेम्स बॉन्ड. ग्रेट डेन जातीचे हे पाळीव कुत्रे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरातले जणू सदस्य. खरं तर जेम्स आणि बॉन्डची ही दुसरी पिढी आहे. आधीच्या जेम्स आणि बॉन्डची ही पिल्ल, ज्युनियर जेम्स बॉन्ड. त्यांच्या सोबतीला काही वर्षांपूर्वी आणखी एक ग्रेट डेन आलाय. त्याचं शॉन असं बारसं करण्यात आलंय. या 3 कुत्र्यांच्या सोबत कृष्णकुंजवर आणखी 3 पग जातीचे कुत्रे आहेत, सिम्बा, बॅम्बी आणि बोल्ट. या श्वान कुटुंबात आणखी काही सदस्य आहेत, कन्या, घाऱ्या, बबली अशी त्यांची नावं. म्हणजे जवळपास 9 ते 10 जणांची फॅमिली. राज ठाकरे यांचं श्वान प्रेम सर्वश्रुतच आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः या प्रत्येकाचं नामकरण केलंय. रस्त्यावर एखादा भटका कुत्रा आढळला तरी राज त्याला बिस्किट खाऊ घालतात. त्यांच्या गाडीत कुत्र्यांसाठी बिस्किटांचा साठा तयारच ठेवलेला असतो. आपल्या पाळीव कुत्र्यांची ते विशेष काळजी घेतात, अगदी पोटच्या मुलांसारखी. त्यांचे वाढदिवसही साजरे केले जातात. घरी पाहुणे आले की आवर्जून आपल्या कुटुंबातल्या या सदस्यांशीही त्यांची ओळख करून दिली जाते. पाहुणा कितीही मोठा व्हीव्हीआयपी असला तरीही. यातला बॉन्ड सध्या गाजतोय तो वेगळ्याच कारणासाठी. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना बॉन्ड चावला. नेमका चेहऱ्यावर त्याने चावा घेतल्यामुळे शर्मिला ठाकरेंना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागलं. त्यांच्या चेहऱ्यावर 65 टाके घालावे लागले. या घटनेनंतर जेम्स बॉन्ड आणि शॉन या तिघांची रवानगी राज ठाकरेंनी कर्जतच्या फार्म हाऊसवर केली आहे. राज ठाकरे आपले काका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं अनुकरण करतात असा नेहमी त्यांच्यावर आरोप होतो. बाळासाहेब सुद्धा श्वानप्रेमी होते. राज ठाकरेंनीही बहुधा वारसा हक्काने हा गुण बाळासाहेबांकडून घेतला असावा. मातोश्रीवरही बाळासाहेबांच्या कुटुंबात मार्शल आणि मार्कोस हे 2 ग्रेट डेन सदस्य होते. बाळासाहेबांकडून त्यांच्या कुटुंबात अनेकांनी हा वारसा घेतला. स्वतः उद्धव ठाकरे हे श्वानप्रेमी आहेत. बाळासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी तर फक्त पाळीव प्राणीच नाही तर जंगलातील प्राण्यांनाही लळा लावला. त्यांनी वाघ, बिबट्यांच्या बछड्यांची निगा राखली. विविध जातीचे साप, सरडे, हरणं, अगदी सुसरीचं पिल्लूही जयदेव यांनी पाळलं होतं. दुर्मिळ जातीचं मार्मासेट माकड त्यांच्याकडे होतं. त्यांनी त्याला मिकी हे नाव ठेवलं होतं. उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस यांनाही वाईल्ड लाईफ विषयी प्रचंड आकर्षण आहे. त्यांचा हा छंद जोपासण्यासाठी मातोश्रीवर एक स्वतंत्र खोलीच आहे. शिवाय वेगवेगळ्या जातीचे मासे त्यांनी पाळले. पोपटांमधली काकाकुवा जोडी त्यांच्याकडे आहे. विविध सरडे, पक्षी, दुर्मिळ सापांचीही तिथे निगा राखली जाते. इतकंच काय, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक वाघ आणि रस्टी कॅट दत्तक घेतली. एकूणच काय, ठाकरेंनी फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही लळा लावला. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहेत. खरं तर प्रेक्षक हो, या विषयावरती असा चर्चेचा कार्यक्रम होऊ शकतो का? तर नक्कीच होऊ शकतो, कारण ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्राचं लाडकं आहे आणि त्यांचे लाडके कोण? तरी हे सगळे पाळीव प्राणी आहेत. दिनेश, मी आपल्याकडे येतो. सुरुवात खरं तर केली पाहिजे बाळासाहेबांपासून, कारण बाळासाहेबांवरती आपल्या सगळ्यांचंच खूप मनापासून प्रेम होतं. शिवसेना आणि नंतर मनसे निर्माण झाली. आपण हे दोन्ही पक्ष सतत कव्हर करता. बाळासाहेबांशी अनेकदा आपण भेटलात, मातोश्रीवरती अनेकदा गेलात. हे प्रेम, श्वानप्रेम, प्राणीप्रेम हे सुरुवातीला बाळासाहेबांमध्ये होतं. कुठल्या जातीची कुत्री होती बाळासाहेबांकडे, आणि बाळासाहेबांचं हे प्राणीप्रेम खरं तर अगदी विख्यात आहे, पण थोडं त्याबद्दल सांगा. अजित, नक्कीच या विषयावर बोलण्याआधी सर्वप्रथम झी 24 तासच्या माध्यमातून दर्शकांना आणि मनसे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक माहिती मी देतो की राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची आता प्रकृती
चांगली आहे आणि आज सकाळीच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार आता त्यांच्या घरी सुरू झालेले आहेत. त्यामुळे जे चिंतेचं वातावरण होतं त्यांच्या प्रकृतीविषयी किंवा हा जो कुत्र्याचा हल्ला होता तो हल्ला असं एकूण म्हणता येणार नाही, कारण स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही म्हणतात की हा अपघात होता आणि कदाचित बेसावतपणे झालेली ही कृती होती. त्यामुळे आता त्यांच्या प्रकृतीविषयी काही चिंता करण्याचं कारण नाही. आता मूळ विषयावर आपण येऊया की राज ठाकरे यांचं श्वानप्रेम. राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपला राजकीय गुरु मानतात आणि सर्वच क्षेत्रात बाळासाहेबांच्या अंगी जे गुण आहेत तशा पद्धतीचेच गुण राज ठाकरे यांच्याही अंगी आहेत. किमान राज ठाकरे हे बाळासाहेबांचं अनुकरण करतात असंही एक त्यांचे विरोधक नेहमी कधी टीका करत असतात. पण स्टाईलच्या बाबतीत किंवा अन्य त्यांचे भाषणाची लकब असेल किंवा अन्य जे छंद असतील नेहमीच बाळासाहेब आणि राज ठाकरे यांची तुलना होत असते की ते त्यांचं अनुकरण करतात. तसंच संपूर्ण ठाकरे कुटुंब हे पर्यावरण प्रेमी आहे आणि पर्यावरणामध्येच एक जो महत्वाचा भाग आहे तो आहे प्राणी आणि आपण जसं आता बातमीत दाखवलं त्याबद्दल आपण आणखी सविस्तर बोलूयात. एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली. ब्रेक नंतर लगेचच परतूया. ठाकरेंघरचे श्वान आपण चर्चा करतोय. दिनेश दुखंडे माझ्याबरोबर. दिनेश, आपण चर्चा करत होतो खरं तर बाळासाहेबांपासून ही परंपरा ठाकरेंच्या घरामध्ये, बाळासाहेबांच्या श्वानप्रेमाबद्दल आपण सांगत होतात. काय म्हणाल, हा सगळा लळा या कुटुंबाला आहेच या सगळ्या प्राण्या पक्ष्यांचा? नक्कीच अजित, बाळासाहेबांचं प्राणीप्रेम बघायला गेलं तर एकच उदाहरण शिवसेनेच्या स्थापनेला जो आक्रमक वाघही निवडला गेला आणि तोही आक्रमक. आजही शिवसेनेच्या शाखांवर जर पहिलं चिन्ह बघितलं जातं तर ते त्या आक्रमक वाघाचं. मातोश्रीवर बाळासाहेबांकडे 3 ते 4 श्वान झाले असं एकूण जी माहिती मिळते किंवा जे शिवसैनिकही सांगतात. त्यात ग्रेट डेन जातीचे कुत्रेही बाळासाहेबांनी पाहिले होते. त्यांची नावं मार्शल आणि मार्कोस अशी होती अशी माहिती आपल्याला शिवसैनिकांकडून मिळते, त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांकडून मिळते. तसंच एक जे प्राणीप्रेम आहे, श्वानप्रेम आहे, ते राज राज ठाकरेंनी तो एक जो गुण आहे तो त्यांच्याकडून घेतलेला आपल्याला दिसतो. राज ठाकरेंकडेही श्वान आहेत, साधारण 10 पर्यंत ही संख्या आहे असं आपल्याला. डॉग असं म्हणता येणार नाही, तिला पाळीव असं केलेलं आहे. अशी एक श्वान आहे त्यांच्याकडे, तिचं नाव त्यांनी स्वतः कन्या असं ठेवलेलं आहे. त्यामुळे आणि आजूबाजूला घराच्या आजूबाजूला ही जी भटकी कुत्री आहेत त्यांनाही त्यांनी पाळीव कुत्र्याप्रमाणेच दर्जा दिला. ते स्वतः त्यांची जातीने देखभाल घेतात. त्यांचा डॉक्टरचा एकूण जो खर्च आहे, त्यांचा आजार असेल किंवा ज्या लसी त्यांना दिल्या जातात, ते सगळं संपूर्ण जी काळजी आहे ती राज ठाकरे श्वानांची घेत असतात. रस्त्यावर जरी त्यांना एखादा भटका कुत्रा आजारी दिसला, कुठे जखमी दिसला तरी त्याची ते शुश्रूषा करतात. हॉस्पिटलला नेणं किंवा एकूणच ज्या पद्धतीने दौऱ्याला निघतात त्यावेळेसही कधी कुत्रा वाटेत दिसला तर त्याला बिस्किटं खाऊ घालणं, असे अनेक उदाहरणं आपण बघितले, अनुभव आपण बघितले. आपल्या श्वानप्रेमाकरता राज प्रसिद्ध आहेत. पण खरं तर या कुत्र्याचा हा जो प्रकार घडलाय अपघातच म्हणता येईल. इतका जीवापाड जीव लावलेल्या या श्वानाकडनं घडलेला हा अपघात आहे. आपण आणखी बोलूयात या सगळ्यावरती. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतूया. पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये. माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहेत. दिनेश, खरं तर राज ठाकरेंच्या बद्दल बोलायचं झालं तर या सगळ्या श्वानांना घरातल्या सदस्यांप्रमाणे दर्जा आहे. या घटनेनंतर राज यांची काय नेमकी प्रतिक्रिया होती, काय सांगाल? नक्कीच अजित, राज ठाकरे हे मनाचे अत्यंत खंबीर आणि कणखर आहेत. या संपूर्ण घटनेनंतर आजही या घटनेला ते हल्ला मानायला तयार नाहीत, ते अपघातच मानतात. आणि हा प्रसंग घडल्यानंतरही ते मनाचा मोठेपणा किंवा खंबीरपणा दाखवत त्यांनी पत्नीला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांच्या नातलगांकरवी नेलं. पण त्यानंतरच पत्रकार परिषद होती, ते तातडीने पत्रकार परिषदेसाठी आले आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्यानंतर ते हॉस्पिटलला गेले. त्यामुळे जो एकूण त्यांचा खंबीरपणा आणि त्यांच्या श्वानांवर असलेलं प्रेमही या संपूर्ण प्रकरणात. खरे दिनेश, या निमित्तानं इतकंच सांगावं असं वाटतं की खरंच श्वान पाळले तर त्यांना घरातल्या व्यक्तीप्रमाणेच तुम्ही दर्जा द्या, त्यांचे सगळे नीट औषधोपचार करा, जेणेकरून असा काही प्रसंग घडलाच तरी जास्त धोका उद्भवत नाही. आपण शर्मिला ठाकरेंच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा या शुभेच्छा त्यांना देऊयात. या विशेष कार्यक्रमामध्ये
या सगळ्या श्वानप्रेमाबद्दल आपण माहिती दिलीच, पण त्याचबरोबर सगळ्यांच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊया शर्मिला ठाकरेंच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा याकरता. धन्यवाद दिनेश, आपण सहभागी झाला त्या कार्यक्रमात. इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.